पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण. होयस्कळ विद्यांची अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारू. मी आता मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा आवाज करी संताचा, आवाज करी संताचा, आवाज करी संताचा, आवाज करी मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी. बरण रघुबर विमल जसो जोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोही, हरऊ कलेस विकार. महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी. स्तुतिर ब्रह्मादीनाम पितुदवसन्ना स्वये गिरा. अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गृणन्. ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः. विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. उडी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. अच्छा माग ठेवा, कमी आवाज. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला कीर्तनाला जे बसलेले आहेत त्यांचा हा अभंग पाठ आहे. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, थोडंसं भजन जरा कळतं त्याच्यात पाठच आहे, पण जो कधी कीर्तनाला एखादा वेळ येतो त्याच्या सुद्धा पाठ आहे. अत्यंत सोपा अभंग आहे. सोपा अभंग म्हणजे काय, कमी दर्जाचं कीर्तन असं काही नसतं. बरं तर लोकांचा गैरसमज झालाय, सोपा अभंग घेतला की महाराज जरा हलक्या दर्जाचं, असं काही नाही. हलका किंवा मोठा असा अभंग नसतो, हलका किंवा मोठा कोणता देव नसतो, ते आपण बनवलेला आहे, माणसाच्या वृत्तीनं बनवलेला आहे. अभंग असा कोणता छोटा मोठा नसतो. पण अभंग निवडण्याचं कारण असं आहे की आई पण गेलेली आहे आणि वडील पण गेलेले आहे. त्यामुळं माय बापाचं दोन्हीचंही वर्णन करणारा गाथ्यामध्ये एवढाच अभंग आहे. कुठं आईचं वर्णन आहे तर कुठं बापाचं वर्णन आहे, पण आई बापाला धन्यता देणारा जगातला एकच एवढा अभंग आहे. त्याच्यात आई पण सांगता येते आणि बाप पण सांगता येतो. मग दोन्ही मिळून जर हे पुण्यस्मरण आहे, पुण्यतिथी आहे, तर दोघांचाही विचार आपल्याकडून व्हावा हा उद्देश मनामध्ये ठेवून मी अभंग निवडलेला आहे. हो, हरिपाठ आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे, पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती नाही. तसा हा अभंग आपल्या पाठ आहे, पण अर्थ कुणालाच माहिती नाही. त्याचा गोड अर्थ हो अगदी आपण आपल्या वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या माळवडगाव या नगरीच्या या वस्तीवर. गेल्या 2 वर्षापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी वर्ष श्राद्ध झालं. त्याच्या मागच्या वर्षी ज्यांचं निधन झालं, कैलासवासी श्री वैकुंठवासी पांडुरंग भिकाजी शिंदे मामा म्हणायचे त्यांना, शिंदे मामा, आणि सौभाग्यवती सुमन पांडुरंग शिंदे, या दोनही माता पित्याचं निधन या परिवाराच्या जीवनामध्ये आहे. आई पण गेली अगोदर आणि वडीलही गेले. सोपं नाही महाराज.
माय बापाचं दुःख पचवणं कठीण असतं. माझा बाप नाही मला विचारा, बाप नसलं की एक दुःख आहे, पण आई पण नाही. निदान बाप जर गेला ना तर आई बापही बनते ना आई पण बनते. पण बापही गेला, ज्या बापाला आईमध्ये पाहावं ती आई पण गेली. असा दुःखाचा डोंगर या परिवारावरती कोसळला. आणि एवढं कोसळून सुद्धा आमच्या बाळासाहेबांनी, लक्ष्मणरावांनी, त्यांच्या चिरंजीवांनी, अगदी दुसऱ्या कोण करत नाही महाराज, एकदा पहिलं वर्ष श्राद्ध झालं की चांगले चांगले श्रीमंत सुद्धा मायबापाचं पूजन करताना दिसत नाही. खूप पैसा आहे, ठेवायला जागा नाही, तिजोऱ्या भरलेल्या आहेत, पण ते अन्नदान, पंगत, ज्ञानदान, कीर्तन याचं आयोजन करताना माणसं दिसत नाहीत. वर्ष श्राद्ध झालं रे झालं की माय बापाला विसरणारा समाज आहे. पण आमच्या आई वडिलांनी जर आम्हाला संस्कार दिले, कष्टातून आमच्या बहिणीला चांगल्या घरी दिलंय, आमचंही जीवन चांगलं आहे. व मग आम्हाला जर शेती असेल, घर असेल, बंगला असेल तर ती माय बापाची कृपा आहे. व्यवहारामध्ये लेकरासाठी जगणारी आई असते आणि बाप असतो, मी पुढे बोलणार आहे. आणि त्या माय बापांच्या ऋणातून मुक्त आपण कधी होऊ शकत नाही. अंगाची कातडी काढली गड्या हो, आणि आपल्या माय बापाच्या पायात घालायला चप्पल करून दिली ना तरी सुद्धा आपण आपल्या आई वडिलांचे उपकार फेडू शकत नाही. असे मायबाप असतात. आणि अशा मायबापांच्या उपकाराची कृतज्ञता नामचिंतनानं, हरिभजनानं, संकीर्तनानं, अन्नदानानं, ज्ञानदानानं, पिंडदानानं, ब्राह्मणोक्त मंत्र उच्चारण करायची असते. त्याला शास्त्र परवानगी देतंय आणि त्या शास्त्राप्रमाणे आपण सगळी त्याला अनुसरून हे कार्य करत असतो. पण वर्ष श्राद्धापर्यंत करतो. वर्ष श्राद्धाच्या नंतर जे केलं जातं ती मग कृतज्ञता आहे, जो तुमच्या अंतकरणातला शुद्ध भाव आहे. वर्ष श्राद्ध झालं रे झालं की त्या माणसाचं कर्म जगातलं संपून जातं. खरं तर 10वा झाला, 14वा झाला की प्रत्येक महिन्याला आपण वडिलांना जीव घालतो, आईला जीव घालतो. आणि एका वर्षाला ज्या तिथीला आईनं वडिलांना देव ठेवलेला असतो त्याला आपण वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण करतो. त्या तिथीला दुपारी 12 वाजता त्यांचा आत्ममुक्ती दिन होत असतो. पण त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी त्याच तिथीला, तिसऱ्या वर्षी त्याच तिथीला, चौथ्या वर्षी त्याच तिथीला, आता माझ्या वडिलांचं 8वं पुण्यस्मरण होतं यावर्षी. दरवर्षी आपण त्या तिथीला कार्यक्रम करणं म्हणजे त्यांची कृतज्ञता प्रगट करणं. त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेला जन्म, त्यांच्या संयोगातून जर आपला जन्म आहे तर त्यांची कृतज्ञता प्रगट करण्याचा हा मानस असतो. तो मानस मनामध्ये घेऊन या समस्त शिंदे पाटील परिवारानं, त्याच्यामध्ये आता लक्ष्मण पांडुरंग शिंदे त्यांचे चिरंजीव आहेत, सौभाग्यवती मनीषा रोहिदास माने मुलगी आहे, सौभाग्यवती शीतल लक्ष्मण महानोर आमच्या गेवराईला, आमची साई किराणा आमची बहीण आहे, मुलगी आहे त्यांची, कुमारी सारिका पांडुरंग शिंदे ही पण एक मुलगी आहे, अजून एक मुलगी कुमारी आहे, लक्ष्मण पांडुरंग शिंदे मुलगा आहे, चिरंजीव रोहित लक्ष्मण नातू आहेत, आणि चिरंजीव कार्तिक लक्ष्मण शिंदे ते पण नातू आहेत. असा मोठा शिंदे पाटील परिवार या वडिलांच्या नंतर, आईच्या नंतर काम करताना समाजामध्ये दिसतोय. माझ्यावरती फार प्रेम आहे त्यांचं. या भागात श्रीरामपूर असेल, मग नेवासा असेल, नगरपर्यंत माझं कुठंही कीर्तन असू द्या, 2-4 जण गडी घेऊनच येणार कीर्तनाला. स्टेटस रोज ठेवणार, आईचं ठेवणार, बापाचं ठेवणार, अभंग ठेवणार. जे मी म्हणेल ते स्टेटस त्यांच्याकडे राहतं. पहिला त्यांचा कॉल असतो, बाबा मला पाठवा. म्हणजे माझ्यावर फार प्रेम आहे त्यांचं. आमची वाणी त्यांना आवडणारी आहे. त्या संबंधातून अगदी या समस्त शिंदे पाटील परिवारानं कुठेही हजर असो, हार घेऊनच येणार. आमच्यावर त्यांचं प्रेम बसलेलं आहे. मगाशी आल्यानंतर कोणीतरी म्हणत होतं, महाराज तुमच्या कीर्तनामुळे फार चांगलं झालं त्यांचं, आणि मलाही आनंद आहे. अगदी हा परिवार, त्याच्यात त्यांची एक बहीण आमच्या गावी दिलेली आहे. आम्ही गेवराईला राहतो. आमची बहीणच त्यांची, म्हणजे माझीच बहीण आहे. आमचं साई किराणा म्हणून मोठं त्यांचं स्टोर आहे, गेवराईतलं मोठा व्यापारी येते. फार चांगलं दुकान आहे त्यांचं गेवराईत. आमचे नवीन गेवराईमध्ये 1 नंबरचा व्यापारी म्हटलं तरी आमची महानोरदाजी आहे. आणि त्या संबंधातून त्यांचंही खूप प्रेम आहे. परमार्थावर त्यांच्या वडिलांनी वाऱ्या केलेल्या आहेत, आणि असे चांगले परिवारात त्यांच्या बहिणी दिलेल्या आहेत. त्या संबंधातून फार आग्रह झाला की महाराज एवढं कीर्तन गेल्या वर्षीच करायचं होतं, पण माझी तारीख रिकामी नव्हती, म्हणून गेल्या वर्षी आपण तांबे महाराजांचं कीर्तन घेतलं होतं. यावर्षी पुन्हा आग्रह झाला की महाराज आता तुम्ही यावर्षी करा, परिवारातलंच आहे. त्या संबंधातून आग्रह झाला आणि त्या संबंधानं आज येण्याचा योग पुन्हा निर्माण झाला. 2:30 ते 5:30 या वेळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आहे. माझे आमदार भीमराव धोंडे यांनी मोठी कथा माझी ठेवलेली आहे. आज 2रा दिवस आहे, काल पहिला दिवस होता. काल टाकळी बांधला कीर्तन होतं, ते करून आम्ही बरोबर 2:30ला पोहोचलो. तिथून जर 12 वाजता निघालो तर 2:30ला पोहोचलो. आता इथून थोडं 12ला 5 मिनिटं असताना निघावं लागेल, तेव्हा तिथं पोहोचणं होईल. 2:30ला कथा चालू होते. 10-20 हजार समाज आहे, रामकथा चालू आहे. त्यामुळे मी वेळेतच थांबणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. कमी वेळामध्ये जास्त रन कसे काढायचे, विराट कोहली सारखा मी बॅट्समन आहे.
कमी वेळात जास्त रन काढतो, काळजी करू नका. जास्त बोलतो कमी वेळात, पण अगदी वेळेमध्ये थांबणार आहे. पुढची कथा आहे म्हणून, त्यामुळे थोडा अर्धा तास या परिवाराला वेळ देण्यासाठी मी आधीच आलो. नंतर आपलं थांबणं होणार नाहीत, माणसं नाराज होतात. महाराज निघून गेले, पण आता कथा राहते. या महिन्यात कीर्तनं घेतच नाहीत आम्ही, कथाच असतात. पण आता हे आमच्या घरातला कार्यक्रम आहे, त्यामुळं त्यांनी खूप दिवसापासून आग्रह केला होता आणि कालचाही आग्रह होता म्हणून 2-3 कीर्तनं घेण्यात आली. नाही तर मग ती फार पळपळ होते. आता इथून जाऊन लगेच 3-3.5 तास बसावं लागतं, पण ती कथा पण आहे, त्यामुळे वेळेत आपण थांबणार आहोत. अगदी सगळ्या परिवारातल्या सगळ्या आमच्या बहिणींना, नातवांना, सगळ्या मुलांना धन्यवाद देतो. माय बापाचं पूजन आपण 3ऱ्या वर्षी पण करतायत, 2ऱ्या वर्षी पण करतायत. खूप भाग्यवान आहात आपण. आई वडिलांची पूजा केल्यानं माणसाला काही कमी पडत नसतं. कायम त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. जिवंतपणी मायबाप सांभाळले पाहिजे आणि मायबाप निघून गेल्यावर त्यांचं असं कीर्तनाद्वारे, अन्नदानाद्वारे, नामस्मरणाद्वारे विधिवत पूजन केलं पाहिजे, असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. आरंभी आवडे आदरी आले नाम, तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. किंवा मग मंगल मंगल नाम विठ्ठलाचे, किंवा रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण. हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, रामकृष्णाच्या कथा, संतांच्या कथा, देवाचं नामस्मरण आपल्यालाही शुद्ध पवित्र बनवतं, पण जे गेले त्यांनाही पवित्र बनवतं. म्हणून अगदी हरिनामामृत सेवी सावकाश किंवा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. गेलेलाचाही देह पवित्र होतो आणि आपलाही देह पवित्र होतो म्हणून असं भजन या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन या मंडळीनं केलं. त्या संबंधातून येण्याचा योग आहे. अतिशय गोड गोड अशी गायक वादक आज आपल्याला मिळालेली आहेत. आमच्या कथेचे प्रमुख गायक, कथा असले की माझ्या बरोबर असतात. महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार आहेत, स्वतः कीर्तनकार, रामकथाकार असून सुद्धा पहिल्यापासून माझी कथेला ते साथ करतात. मला 10 वर्ष झाले. जेव्हापासून संत कथा, रामकथा, भागवत कथा करतो तेव्हापासून महाराज माझ्या बरोबर असतात. असे आमचे नामदेव महाराज आघाव, सिंदखेड राज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात त्यांचं मोठं गाव आहे. त्या ठिकाणाहून कालच माझ्या एसटीनं प्रवास करून कथेला पोहोचले. 8 दिवस आता या संगतीमध्ये असतात. त्यांचा योग आम्हाला मिळतो. एरवी रिकामे नाहीत ते, पण आज योगायोगानं कथेमुळे उपस्थित आहेत. नामदेव महाराजांना वंदन. ज्यांनी प्रथम चाल गायली, या भागाचे प्रसिद्ध गायक, माझ्या आवडीचे गायक, अत्यंत माझ्यावर ज्यांचा जीव आहे, फार गोड स्वभाव. आणि आता भागात तुमचं नाव झालंय. नेवाशाला काय, श्रीरामपूरला काय, कोणता गायक पाहिजे तर काशीनाथ महाराजांना बोलवा, अशी आता फरमाईश व्हायला लागली. त्यामुळे अगदी गोड आवाज, मृदू गाणं, हृदयाला लागणारं गाणं, गोड आवाज असणारे आमचे काशीनाथ महाराज, तुम्हालाही माझं वंदन. दुसरे हरिभक्त परायण गिरीधर महाराज, काल आमची भेट झाली. त्यांचाही आवाज गोड आहे. अगदी गिरीधर महाराज, गिरीधर अशी बासरी जशी भगवंतानं वाजवली तशीच बासरी वाजवतात. गिरीधराच्या कंठामध्ये बासरी आहे, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळे गुणीजन टाळकरी मंडळी असाल, माल वडगाव असेल, मोठे वडगाव असेल, या 2-4 भागातून आपण गावातील सगळी जुनी टाळकरी मंडळी, ज्यांनी वैकुंठवासी ब्रह्मलीन बन्सी बाबा, नारायणगिरी बाबा या सगळ्यांना साथ केलेली असे जुने टाळकरी आमचे बाबा. मगाशी मला बन्सी बाबांची आठवण करून दिली त्यांनी. माझ्या लहानपणी मी 6वीला शाळेत असताना आमच्याकडे बोरी पिंपळगावला एक माऊली संस्थान आहे. ते नामदेव महाराजांनी मला एकदा, आमच्या महानूर महाराजांचे दाजीचे गावचे आहेत ते शक्त्याचे, त्यांनी मला एकदा आणलं होतं नेवाशाला आणि त्यावेळेला मी बन्सी बाबांना पाहिलं होतं. फार कडक महात्मा होता आणि त्या बन्सी बाबांच्या सानिध्यात आपण राहिलेली मंडळी आहात. या भागाचा विकास, परमार्थिक विकास जो झालाय तो गुरुवर्य बन्सी बाबा, गुरुवर्य नारायणगिरी महाराज. नारायणगिरी बाबांची तर कीर्तनं वाजवली महाराज. 8 वर्ष कीर्तन वाजवायचो मी परमेश्वर महाराज. 5 तास काल्याचं कीर्तन करणारा महात्मा. 7 तास किती 10 मिनिटं 11च्या पुढे माणसं बसू शकत नाहीत आता. पण एखादा उठलाच, खासदार जरी उठला तर शिव्या द्यायचो. तर रामकृष्ण बाबा जर उठला ना, खासदार होते ते, पण कणाकण शिव्या द्यायच्या. आता इथं जास्त बोललं तर महाराजाला हाणतीन येऊन लोक. आता काळ बदलला, आता ते शिव्या द्यायचे कीर्तनात. काय महात्मा होता महाराज. त्यांचे तयाचे 20 शब्द सुखे म्हणो येती वेद, अहो जे म्हणेल ते गोड लागायचं. असे नारायणगिरी बाबा त्यांचे मी कीर्तन वाजवायचो आणि ते असं बांधायला करावं लागायचं, वर धरायला. महाराज मी पाहिलेलं आहे. आणि ती कीर्तन वाजवता वाजवता त्या संतांची वाक्य माझ्या कानावर पडली. 15 वर्ष मी आळंदीला राहिलो आणि साधू संतांची वचनं कानावरती पडल्यामुळं माझं जीवन सक्सेस आहे. त्या संबंधातून या भागामध्ये ही सगळी साधू संतांची सेवा करणारी आपण गायक वादक, सगळ्या भजनी मंडळीला वंदन. अतिशय पखवाजाची गोड साथ. एखादी सुगरणबाई भाजीला बरोबर मीठ टाकते बघा, तिला सांगावं लागत नाही भाजी खारट झाली की मीठ कमी पडलं. सुगरणच बाई, बघा सुगरणबाई, तिला म्हणतात की ती मीठ बरोबर भाजीला टाकते. तसं पखवाज हा
कीर्तनातल्या सुगरणबाईचं काम आहे. किती वाजवला पाहिजे, कुठं चाट दिली पाहिजे, कुठं थाप दिली पाहिजे, कोणत्या वेळेला वाजवलं पाहिजे, महाराजाचा अंदाज ओळखला पाहिजे, असा सुगरण पकवाजातला हा परमेश्वर महाराज आहे. फार सुंदर पकावज वाजवतो. लग्गीचा बाज आहे, स्पष्टता आहे हातामध्ये. परमेश्वर बाबांनाही माझं वंदन. सिस्टीम आमच्या आवडीची आहे. या भागात जिथं जिथं माझी कीर्तनं होतात, अडवंगीनाथ संस्थानला त्यांनी 2-3 कीर्तनं माझी वाजवलेली आहेत. पहिलं माझं एक कीर्तन आहे धन्य ते संसारी, त्यांच्याच त्या मिक्सरमध्ये रेकॉर्डिंग झालं होतं. लई लोकांनी ऐकलं महाराज, लाखो लोकांनी त्याला लाईक केलं. त्या काळामध्ये जवळजवळ 10 वर्ष 12 वर्ष होऊन गेली त्याला. माझ्याकडे त्यावेळेला मोटरसायकल होती महाराज. त्यांच्या त्या अडवंगीनाथ सिस्टीम लावणारे आहेत, त्यांनाही माझं वंदन. 2-3 जण शूटिंग करायला आहेत. आमचे दळे मंडप प्रसिद्ध आमचे जिवलग मित्र आहेत, ते पण शूटिंग करतात. त्यांचाही साऊंड गोड आहे, त्यांचाही मंडप आहे. तदनंतर आणखी एक इकडचे शूटिंग करणारे दादा, त्यांना वंदन. मधले एक कॅमेरावाले, या सगळ्यांना वंदन. आपण सगळी भाविक मंडळी असाल, माता माऊल्या असतील, सगळे सोयरे पै पाहुणे आलेले सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. काही मान्यवर असतील, सहकारी साखर कारखाना असेल, दूध डेअरी असेल, आपले संचालक होते भाऊ म्हणजे मामा शिंदे मामा, हे बांदास मुरकुटे जे आमदार होते माझे आमदार, त्यांचे सच्च कार्यकर्ते होते, एकनिष्ठ कार्यकर्ते होते. आताच्या वणी नाही, वर्ष बदललं की पार्टी बदलणारे नाही. मग त्या काळातले ते ओरिजिनल प्रामाणिक कार्यकर्ते होते आणि दूध संघाचे ते संचालक राहिलेले आहेत त्या काळात. अशोक दूध म्हणून जे आहे त्याचे ते संचालक राहिलेले आहेत. असे मामा या परिवाराला सोडून गेले आणि आई पण निघून गेली. पोरका झालेला हा परिवार आहे. त्या परिवारानं कार्यक्रमाचं आयोजन केलंय. पुन्हा 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 सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांच्या चरणी साष्टांग परिपात करतो, अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. कधी 1 तास जाईल तुम्हाला कळणार नाही. माझे आमचे सारथी गणेश महाराज, माझा एकच असा ड्रायव्हर आहे महाराष्ट्रात, रोज कीर्तन ऐकतो बरं का. गाडी चालू द्या 1000 किलोमीटर तरी कीर्तनाला बसतो. ते पण उपस्थित आहेत. एखाद्याचं नाव राहण्याची शक्यता आहे. सगळ्यांना वंदन केलं असं समजतो. आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. आपल्या गावातील आमचे चाहते आहेत, काही महाराज मंडळीची सेवा करणारे आहेत, त्यांनाही माझं वंदन. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. प्रतिष्ठित मान्यवर असाल, श्रीरामपूर तालुका, नेवासा तालुका या भागातून आलेली सगळ्यांना वंदन करतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला या विश्वामध्ये संतांनी आपल्याला जाग केलेलं. हजारो जण जागे करणारे आहेत, पण सगळे जाग करतात ते हितासाठी नाही, स्वार्थासाठी. या जगातली जी माणसं आहेत ती आपल्याला स्वार्थासाठी जाग करतात. आपली बायको आपल्याला लवकर उठवते पण कामावर जायला, आपली आई आपल्याला लवकर उठवते पण शाळेत जायला, आपला बाप आपल्याला लवकर उठवतो पण काम करायला. जगातल्या व्यवहारातली जी माणसं आहेत, परिवारातली असू द्या, आपल्याला उठवतात, जाग करतात पण आपल्या संसारासाठी. तू असं केलं पाहिजे, 2 एकरची 3 एकर झाली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. सगळी माणसं आपल्याला जागी करताना दिसतात, पण जागी करतात ती स्वार्थासाठी, धनासाठी, लाभासाठी, काही मिळावं म्हणून. या विश्वात एकच व्यासपीठ आहे संत नावाचं, ते आपल्याला हितासाठी जाग करतात. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात लाडून भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. जाग करतात आपल्याला. जाग व्हा, जाग व्हा, जाग व्हा. खूप प्रमाण आहे, खूप प्रमाण आहे जाग करणारी. काकड्यामध्ये तर खूपच आलीत बघा. उठा जागे भारे आता, मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विरता जन्माचा. उठा जागे भारे मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुःख विरता जाग करणारी अभंग आहेत. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा,
भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या आता उठा की जी माय बाप कैशी लागली झोप किती प्रमाण सांगू उठा उठा सकळ जीवन असे अभंग आहेत आपल्या पाठातले आहेत नेहमी कानावरती पडणारी जगजोगी जगजोगी जागी जाग बोलती जागव्हा महाराज आम्ही जागेच की हो रात्री जागेत आता तर मोबाईल मुळे 2 वाजूस तर जागेत आम्ही रात्री जागेचेत महाराज आम्ही आता पूर्वी तरी आम्ही 10ला झोपायचो आता आम्ही मोबाईल मुळे 12ला झोपतो दाखवा बरं माणूस मला आता 10ला झोपणार आहे फक्त ही जुनी मंडळी आहेत बुवा अजून काही लाल फेट्यावाली टोपीवाली नाही तर आताचा पोरगा 12 शिवाय झोपत नाही जाऊ द्या पोरगा महाराजच झोपत नाही सगळ्याला नाद लागला ना मोबाईलचा आता तो आपल्याला झोप आम्ही जागेच आहेत महाराज पण जागे बाहेर आत निजले संत आपल्याला बाहेरून जागा नाही करायचं संत आपल्याला आतून जाग करतात तुमचं अंतःकरण शुद्ध करतात का संतांचे विचार गरजेचे आहेत का संत महत्वाचे आहेत का रोज कीर्तनाची गरज आहे का रोज रामकथेची गरज आहे संत तुम्हाला आतून जाग करतात संत तुम्हाला इतकं शुद्ध बनवतात की तुम्हाला मंदिरात जाण्याची गरजच ठेवत नाही तुमचं अंतःकरण जर शुद्ध केलं तर देवच तुमच्या घरी आणून देतात काय संतांचे विचार आहेत महाराज जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ विचार जर कोणाचे असतील तर ते संतांचे आहेत जाग करतात आपल्याला महाराज जाग कुठं कुठं करतात ते सांगा मला माहिती आहे जाग करतात अभंग धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं एक मिनिटात सांगतो धनासाठी जाग करतात धन 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 महाराज त्याच्यासाठी जागी आहे धन सगळी माणसं धनासाठीच वाढून द्या थोडे 2-4 हजार धन 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 सबही पैसों के भाई दिल का नहीं कोई ते आवडतोय पैसा बघा सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई पैसा धन धन जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले सबही पैसों के आए पैसों के भाई कोई किसी का नहीं रे प्यार कहीं तक कबीर सुनाई सब पैसों के भाई दिल का साथी नहीं रे पैसों के भाई दिल का साथी नहीं रे शिकून जा घरी कबीरदाजींचा दोहा आहे रोज ऐकला पाहिजे सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई काय गोड शब्द आहेत ना बघा ना महाराज पैशाचे 3 नाव आहेत पैशाला किती नाव आहेत ऐका ऐका परशा परसू परसराम पैसा तेरे 3 नाम परशा परसू परसराम लई पैसा आला की लोक म्हणतात परसराम शेट आली शेअर मार्केटचे भरपूर आले की परसराम शेट आले एकदा काय तो डाव खाली लागला आणि 0 झाले की मग परसू आला आणि लई संपले तर मग परशात सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई लक्षात ठेवा जब तक अपने पल्लों में पैसा
तब लोक सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. काय सुंदर वाणी हो, किती गोड शिकण्यासारखं. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. धनासाठी जाग करतात म्हणजे काय जाग करतात? धन आम्ही कमवू नये का महाराज? आम्ही काय काम करू नये का? आम्ही काय पैसे कमवू नये का? असं काय बोलता? धनासाठी जाग करतात म्हणजे नक्की धन कमवा, खूप कमवा, खूप श्रीमंत व्हा, खूप पैसे कमवा. सोन्याची बिस्किट ठेवा घरामध्ये, खायला नाही तर खाता नाही एखाद दिवशी, बरं का? खायला नाही, पाहिला असे काचामध्ये ठेवा बिस्किट. मस्त असे सोनं असलं पाहिजे. मला लय नाद आहे सोन्याचा. मस्त असं सोनं आणलं पाहिजे. खालच्या कप्प्यामध्ये अशा अंगठ्या ठेवल्या पाहिजे, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये असे सोन्याचे बिस्किट ठेवले पाहिजे, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये चप्पल हार, सँडल हार कोणते असतात ना तसे हार मांडले पाहिजे. मस्त. कोण म्हणतं सोनं कमवू नये? भरपूर कमवा, हो, काही विरोधच नाही त्याला आपला. पण ऐका, पापाचं कमवू नका, कुणाचं वाईटाचं घेऊ नका, कुणाच्या दुःखातलं घेऊ नका. भावाचं, गावाचं आणि देवाचं तर कधीच घेऊ नका, कधीच घ्यायचं नाही. इताचा बाण सुद्धा कधी कोणाचा कोरायचा नाही. कोणाच्या पापातलं धन तुम्हाला पसणार नाही. धनासाठी जाग करता संत आपल्याला म्हणजे कुणाचं धन घ्यायचं आणि कुणाला धन द्यायचं. प्रसिद्ध अभंग आहे तुकोबारायांचा, धनासाठी धनासाठी प्रसिद्ध अभंग या जोडून या धन. कोण म्हणतं धन कमवू नये? खूप श्रीमंत व्हा. तुकोबारायांचा जो अभंग आहे, नक्की गृहस्थाश्रमानं धन कमवलं पाहिजे, खूप कमवलं पाहिजे, पण उत्तम व्यवहार आहे. कुणाचं खोटा व्यवहार करून नाही, कोणाला फसवून नाही. कोणाचे 10 रुपये सुद्धा जीवनात खाऊ नका, फसणार नाहीत. तुमच्या सहित सगळ्या कुळाला बुडवतात. म्हणून जोडून या धन. धनासाठी जाग करतात. कुणाचं घ्यायचं इथंही जाग करतात आणि कुणाला द्यायचं इथंही जाग करतात. कुणाचं घ्यायचं नाही. पहिली कथा ऐका. त्या सातारा कोल्हापूर परिसरात एक कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले. मोठा माणूस होऊन गेला. त्या काळात त्यांनी खूप चांगलं काम केलं. ही जी लोक आहेत ना, ही समाजासाठी जगलेली आहेत, पोटासाठी नाही जगली. आपल्यावणी पोटासाठी नाही जगली ती पोटासाठी जगली नाही, ती देशासाठी जगली. म्हणून बघा ना, जो पोटासाठी जगतो त्याचं नाव निघत नाही, जो देशासाठी जगतो त्याचं नाव निघल्याशिवाय राहत नाही. कीर्तन त्याला मुजरा करतोय. चौकात चौकात पुतळे उभे राहतात. अहिल्याबाई होळकरांचे पुतळे चौकात चौकात लागलेत, पत्रिकेला फोटो लागलेत. का बरं लागलेत? पोटासाठी नाही जगली, देशासाठी जगली. या देशातले जेवढे घाट आहेत ते सगळे घाट अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले आहेत. महादेवाची पिंड हातामध्ये घेऊन, माझा पोरगा नको मला, माझं घरदार नको, मला देव पाहिजे, मला देश पाहिजे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदार महाराज काय कुणाची भीती. काय माता आहे,
जिंकावं गा कटून मरावं हेच आम्हाला ठावं जिंकावं गा कटून मरावं हेच आम्हाला ठावं कटून मरावं लढून मरावं हेच आम्हाला ठावं देशापायी सारे विसरू माया ममता नाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय गुणाची भीती देवदेशानी देवदेशानी धर्मापायी प्राण घेत हाती शूर आम्हाला काय कुणाची किती सुंदर आहे ना. आपण ऐकत असतो या शंकरराव हे आमच्याच परिवारातला एक व्यक्ती आहे. श्रीरामपूरला मोठं गॅरेज आहे. ते पण आमच्यावर खूप प्रेम करतात व माझ्या सुखदुःखातली घरातली मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आहे. ऐका जी पोटासाठी जगतात माणसं लोक त्यांची आठवण काढत नाहीत. जे देशासाठी जगत असतात त्यांची आठवण मात्र समाज काढतो. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांचं तर नाव निघतं ना. हो, स्वतःसाठी जगणाऱ्याचं नाव निघत नाही. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी, माझंच सगळं. तुम्ही म्हातारे होऊन बघा थोडे जास्त. तुमच्याच घरातली माणसं कधी मरल असं नवस करतात बघा. तुम्ही तुमच्या घरासाठी जगताना माझाच बंगला आहे, मस्त असलं पाहिजे, इथं बेड असलं पाहिजे, इथून असं खाली जायला रस्ता असला पाहिजे, गाडी लावायला इथं जागा असली पाहिजे, 2-4 असं मोठं ते बाथरूम असलं पाहिजे, कुणी जर आलं तर इथं झोपायला जागा असली पाहिजे, असा मस्त बंगला असला पाहिजे, माझ्यासारखा कुणाचाच नसला पाहिजे. असं जर तुम्ही म्हणत असाल तर बघा त्याच घरामध्ये तुम्ही जास्त दिवस राहून बघा, खाटल्यावर पडून बघा. तेच ज्यांच्यासाठी तुम्ही बंगला बांधला ना तेच पोरं म्हणत असतात, नवस करतात, देवा म्हातारं फार थुंकतं रे, जागेवरच करतंय रे सगळं, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शिंबूड मी नाही सांगत, संत सांगतात. जास्त दिवस जगून बघा, लोक तुमच्यासाठी नवस करतील. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, थुंकून या घर नासिले. चला कशासाठी सांगतोय लक्षात ठेवा. पोटासाठी जगत असाल तर तुमची आठवण कोणी काढणार नाही, उलट तुमचं घर सुद्धा काढणार नाही. पण तुम्ही पोटाबरोबर थोडं देवासाठी जगा, पोटाबरोबर थोडं देशासाठी जगा, पोटाबरोबर थोडं धर्मासाठी जगा. गरीब मुलाच्या शिक्षणाला थोडीशी मदत करू शकत नाही तुम्ही? एखाद्या ठिकाणी सप्ताह चालू तिथं पंगत देऊ शकत नाही तुम्ही? एखाद्या वेळेला तुम्ही भजन म्हणू शकत नाही? संसारातले 2 तास तुम्ही रामप्रभूला देऊ शकत नाही? संसारातले 2 तास तुम्ही भजनाला देऊ शकत नाही? संसारातले 2 तास नाही 10 मिनिटं तुम्ही माऊलीचं भजन करू शकत नाही? काय फायदा रे जीवनाचा? काय आनंद नाही मिळणार रे? लक्षात ठेवा. फार माणसं आहेत त्यांनी आपलं जीवन पोटासाठी नाही जगलं, त्यांनी आपलं जीवन देशासाठी दिलं, धर्मासाठी दिलं, देवासाठी दिलं. त्याच्यात ते कर्मवीर भाऊराव पाटील. चला वेळ जाईल. ते भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये शिवाजी महाराजांवर खूप प्रेम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं त्या काळामध्ये ऐका ब्राह्मण लोकांना शिक्षण मिळायचं. हो, माळी, धनगर, कुणबी, हे मराठा, अजून त्याला आपण म्हणतो मातंग समाज, या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. तो काळ फार कठीण होता. पण तो काळ आता लावू नका, नाही तो भांडण होईल आता. हो, त्या काळात होतं म्हणून आपण तसं वागायचं नसतं. त्या काळात माऊलीला त्रास दिला त्या ब्राह्मणांनी म्हणून काय आता आपण त्यांना त्रास द्यायचा का? असं नसतं महाराज. तो काळ त्यावेळेला निघून गेला. अफजल खानाला फाडलं म्हणून काय आता आपण लोक फाडायचे नसतात. ते पण मुस्लिम भाविक बसलेले आहेत कीर्तनाला, ते पण आपल्या कीर्तनाला आहेत. मग काय भांडण करायचं असतं का आपापसात? नाही रे, तो काळ निघून गेला. त्या काळातला आता फक्त ऐकायचं असतं, ते करायचं नसतं. त्याच्यातून आपल्याला काय घेता येतं ते शिकायचं असतं. नाही तर तो काळ जर आता लावला तर भांडण होईल महाराज. मग ऐका त्या काळामध्ये माझ्याकडे लक्ष द्या. त्या काळामध्ये आपल्या लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, माळी असेल, मातंग असेल, बहुजन लोक जी होती त्यांना शिक्षण मिळत नव्हतं. तर भाऊराव पाटलांच्या मनामध्ये त्यांनी तयारी केली आणि गरीब पोरांच्या शिक्षणासाठी संस्था सुरू केली. तिला नाव दिलं रयत शिक्षण संस्था. आज जी आहे तिचं नाव काय? रयत शिक्षण संस्था त्यांनी काढली. कुणाचं धन घ्यायचं नाही, कुठं जागं राहायचं, त्याच्यासाठी सांगतो ऐका, फार महत्वाचं आहे. कुणाचं धन घ्यायचं नाही. आणि मग आता ते भाऊराव पाटील संस्था ओपन केली, संस्था सुरू झाली. गोरगरिबांची पोरं शिकायला लागली. आमच्या आळंदीला 100 वर्षापूर्वी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना गंगागिरी महाराजांची भेट झाली. गंगागिरी महाराज
गंगागिरी महाराज सामान्य होते काय? गंगागिरी महाराजांची सरलाबेटच्या गंगागिरी महाराजांची भेट झाली. जोग महाराज कुस्ती खेळत होते, विष्णुबुवा जोग, आणि कुस्तीमध्ये त्यांनी पैलवान पाडला होता, त्यांच्या अंगाला गुलाल लावला होता, लोक त्यांची मिरवणूक काढत होते. आणि तेवढ्या समोरून गंगागिरी महाराजांची भेट झाल्यावर गंगागिरी महाराज म्हटले, अरे विष्णुबुवा, असे कितीही पैलवान पाडशील, वरचा पैलवान पाडला पाहिजे, काळ नावाचा पैलवान पाडला की मग माणूस यशस्वी होतो. एवढ्या शब्दाचा परिणाम झाला आणि पैलवान असणारे जोग महाराज आळंदीला गेले. माऊलीची सेवा केली, ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली, गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली, उपनिषद ब्रह्मसूत्र वेदांताचा अभ्यास केला, न्याय आगम निगमाचा अभ्यास केला आणि संस्था काढली. ती म्हणजे विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. काय संस्था? त्या संस्थेचा मी 2005चा विद्यार्थी आहे. काय संस्था? विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. काय परमेश्वर महाराज संस्था नाही तर आता आणा पैसे. आता पैसे भरल्याशिवाय ऍडमिशन नाही. 2-2, 3-3 लाख डोनेशन आहे महाराज. मुलांच्या शिक्षणाचं अवघड झालं, खूप पैसे भरावे लागतात, तेव्हा आपली मुलं आता शिकू शकतात. व आमच्या संस्थेचं अजूनही तसंच आहे. व माझे गुरुवारी शांतीब्रह्म मारुती बाबा आहेत. 95 वर्षाचं वय झालंय बघ आमच्या बाबांचं, तरी सुद्धा आमचे बाबा अजून माऊली सारखेच दिसतात महाराज. सरकोत्या जरी पडल्यात ना चेहऱ्यावर तरी सुद्धा असं वाटतं माऊलीलाच पाहिलं की काय. कारण फीस घेतलीच नाही ना महाराज. घेतलं नाही म्हणून अजूनही त्यांचा चेहरा माऊली सारखा. आम्ही घेतो म्हणून आम्ही आता सुकायला लागलो, मरणाकडे चाललो. जी माणसं घेत असतात कायम ध्यानात ठेवा, ती सक्सेस नसतात. ते आपल्या संसारासाठी जगताना दिसतात. एखादा असतो रे गाडगे बाबासारखा, एखादा असतो रे भाऊराव पाटलांसारखा, एखादा असतो रे झाशीच्या राणीसारखा, एखादा असतो ज्ञानोबारायांसारखा, एखादा असतो तुकोबारायांसारखा. पोरगा जरी मेला, पोरगा तरी म्हणतो बरे झाले देवा. बायको जरी मेली तर बरे झाले देवा. दुष्काळ जरी पडला तरी बरे झाले देवा. काय कमाले महाराज. हे फक्त दुसऱ्यासाठी जगणारी माणसं म्हणू शकतात. शंकरराव, आपल्यासाठी जगणारे आपण आहोत. ते काय आपल्यासारखे आमच्यासारखे कलाकार आहेत काय? ते काय गुणीजन आहेत काय? ते काय महाराज आहेत काय? अरे ते साधू आहेत दादांनो. ध्यानात ठेवा. म्हणून त्यांची आमची तुलना करत जाऊ नका. ते त्यांच्या ठिकाणी आहेत, आम्ही अजून संसारिक आहोत. त्यामुळे आम्हाला नाव ठेवा, तुम्ही आम्हाला ठेवा, पण आमच्या संतांना ठेवू नका, एवढीच विनंती असेल. चला याच्यासाठी सांगतो, संस्थेला अजूनही फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. अशी संस्था जोग महाराजांच्या धर्तीवर त्यांनी सुद्धा काढली. नाव शिवाजी महाराजांचं दिलं. संस्था वाढायला लागली, मुली शिक्षण घ्यायला लागल्या, पोरं शिकायला लागली, इंजिनियर, डॉक्टर, एका पायावरती पोरं उभी राहायला लागली. चांगलं काम झालं, गोरगरिबांची पोरं शिकायला लागली. आता काय व्हायचं? गरीब संस्था होती ना, लोक धान्य नेऊन द्यायची. गरीब लोकांना मदत करत जा. एखादी गरीब संस्था असेल, एखादं गरीबाचं घर असेल आणि त्याच्या मुलीचं लग्न जमत असेल आणि त्याला जर 10,000ची मदत असेल तर 2-2 हजार करून देत जा बरं. त्यांना फार गरज आहे. शिरूर तालुक्यामध्ये निर्वी नावाचं एक गाव आहे. त्या गावाला माझी एक संघटना आहे. तिथं आम्ही 200 पोरं आहोत. त्या 200 पोरं आम्ही दरवर्षी आमच्या जीवनातले 1-1 लाख रुपये गोळा करतो. कधी सांगत नाही मी, पण आता आठवलं म्हणून सांगतो. आणि 2-2 लाख रुपये गोळा करून 1 कोटीचा फंड आम्ही उभा केलेला आहे, नामदेव महाराज. आणि तो फंड उभा करून आम्ही ज्याच्या लग्नात अडचण आहे, ज्याच्या घरात अडचण आहे, त्याला ते पैसे दरवर्षी देऊन टाकतो. आतापर्यंत अशी 1 कोटी रुपये आम्ही वाटत आलो. का वाटायचे? तुम्ही दिलेले पैसे काय नुसते आमच्यासाठी नसतात. तुम्ही दिलेले पैसे आपल्यासाठी असावेत, पण ते दुसऱ्याच्या सुद्धा कामी आले पाहिजे. लक्षात ठेवा बरं. यालाच खरा परमार्थ म्हणतात. हाच परमार्थ आहे महाराज. आता कोणता परमार्थ तुम्ही करू शकता? लोक अंगावर थुंकलेत नाथ महाराजांचे, त्यांनी सहन केलं. आपल्याला सहन होईल का? हा, माणूस थुंकलेला सहन होईल आपल्याला? अहो, गाडीच्या काचावर आलेली थुंकी सहन होऊ शकत नाही आपल्याला. अरे मोटरसायकलवर जर थुंका उडाला तर आडवी गाडी लावून कानाखाली मारतो आपण. अंगावर थुंकलेलं कधी सहन करू आपण महाराज? परमार्थातला फारच अवघड आहे. आपण अंगावर टाकलेलं पाणी सहन करू शकत नाही, आपण झोळी फाडलेली सहन करू शकत नाही, आपण तर एवढं मोठं करू शकत नाही. पण आपण संसारातल्या या गोष्टी तर करू शकतो ना. एखाद्या गरीबाचा आपण आधार बनू शकतो. एखाद्याला शिक्षणाला पैसे कमी पडते तो आधार आपण देऊ शकतो. एखाद्या वेळेला आपण एखाद्या मुलाला सांभाळू शकतो. हे केलं पाहिजे महाराज. याच्यासाठीच आपला जन्म आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कहीं सुख है कहीं दुख है, इसी का नाम जीवन है. एखाद्या दिवशी तुमच्या जीवनात सुख येईल, एखाद्या दिवशी तुमच्या जीवनात दुःख येईल. चालत राहणारे गडे आहे. जो मुश्किल
में न घबराए उसे इंसान कहते हैं। कहीं धनवान है कितने, कहीं निर्धन है जग में। कितीतरी माणसं आहेत खूप धनवान आहेत, कितीतरी माणसं आहेत खाण्याची पंचायत आहे, चालत राहणारे जगामध्ये। पुन्हा ध्यानात ठेवा, मदत केली पाहिजे रे, गरिबांना दिलं पाहिजे। लोक धान्य आणून द्यायची, संस्था चालायची, संस्थेला खूप धान्य मिळत होतं, पोरांचं जेवण भागत होतं। पण दुष्काळ पडला हो, दुष्काळ फार वाईट असतो। दुष्काळ पडल्यामुळे लोकांचं धान्य उगून आलं नाही आणि जे संस्थेला धान्य जायचं ते बंद झालं। आणि बंद झाल्यामुळं गरिबांची पोरं उपाशी राहायला लागली, खायला नाही त्यांना, ते रडायला लागले। महाराज भाऊराव पाटील, मी तर संस्था उभी केली, आश्रमशाळा उभी केली, शिक्षण संस्था उभी केली, पण आज माझ्या पोरांना खायला काय दिलं पाहिजे? ऐका हो, बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं त्यांनी आणि बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून त्या पैशातून पोरांना जेव घातलं। काय माणूस असेल महाराज, काय व्यक्ती असेल गड्यात, का त्यांचे कीर्तन आठवण काढतोय? कुणाचं धन घ्यायचं नाही, ऐका, त्याच्यासाठी कथा सांगतोय। कुणं जागं राहायचंय, धन कुणाचं घ्यायचं नाही, याच्यासाठी कथा ऐका रे माझ्या दादांनो। कीर्तन सफल होईल, प्रवास सुखाचा होईल माझा। हो, तुम्हाला 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील। काय ते शिंदे पाटलाच्या लाकूर महाराज आले होते, काय सुंदर कथा आम्हाला सांगून गेले, काय कीर्तन गोड सांगून गेले। 1 वर्षभर तुम्ही ध्यानात ठेवाल, ऐका माझं दादांनो। आणि मग आता असं झालं होतं, धान्य कमी पडलं होतं। 1 महिना त्या पैशात धान्य भागलं, पण 2 महिने आता पोरांना खायला काय, म्हणून त्यांनी 1 मुठभर धान्य मागायला सुरुवात केली। त्याला 1 मुष्टी धान्य योजना नाव दिलं आणि त्या मुठभर धान्यात जे येईल ते 1 टायमिंगला मिळायला लागलं। पोरं उपाशी राहत होते। एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं, कर्मवीर भाऊराव पाटील साताऱ्याच्या त्या भागात संस्था चालवतात, त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, आपल्या घरी भरपूर आहे। श्रीमंत सावकारानं फोन केला, म्हणजे फोन नव्हता त्या काळात, पत्र होते, पत्र। फोन आता आला, हॅलो, लगेच आलो, आता येतो। त्या काळात पत्र असायची, विनंती विशेष, तीर्थस्वरूप बाबा, मी आळंदीला राहिला आहे, कपड्याची आंघोळीची साबण संपली, वारीला या, पत्र असे। मी शिकायला होतो तेव्हा। आता कशाचं, हॅलो बाबा, दुखायला लागलं की बाप गेलाच आणायला, हॅलोनी घोटाळा केला महाराज। माझा बाप मला सोडून आला तर 5 वर्ष शंकरराव आलाच ना, 5 वर्ष आलाच नाही। काय बाप, आज जागतिक बापाचा दिवस आहे, आज फादर्स डे, आज बापाचा दिवस आहे। काय भाग्य या शिंदे परिवाराचं, जागतिक बापाच्या दिवशीच बापाचं पुण्यतिथी आली बुवा, भाग्यवान आहे ती। मी पुढे सांगणार आहे बाप तुम्हाला 10 मिनिटं, ऐका रे, बाप असा असला पाहिजे। माझा बाप गेला महाराज, 5 वर्ष आलाच नाही। काय कठीण बाप असेल महाराज। मी आमच्या आईला विचारायचो, आमचं काय बाप आहे हा, भेटायला सुद्धा येत नाही मला। आमची आई म्हणायची, तुला माहिती नाही, तुझा बाप तुला भेटायला यायचा, पण तुला भेटत नव्हता, तू काय करतो ते पाहायचं आणि निघून यायचं। असा बाप होता ना। आताचा बाप पोराच्या समोर तंबाखू मळीतो, पोरगा केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोडफ्लॅट, क्लासिक, ओडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप। मी दुकान चालवलेली आहे, आमच्या शीतलताई चालवतात, साई किराणा। पाठचे त्या पुढे आमच्या सगळ्या, 10च्या 4 होत्या, 2 झाल्या, 10च्या 4 होत्या, 2 झाल्या। ब्रिस्टॉल 3ची 10-15 रुपयापर्यंत गेली। बापरे, काय महाराज, तरी त्याचं कारण काय? बाप तसा राहिला नाही ना। अहो, चौकात पोरगा उभा दिसला, बाप आला तर पोरगा 1 मिनिटात घरी जायचा, बरोबर आहे बाबा? अजून तुम्ही या लोकांना विचारा, जुन्या बाप पाहिला की बाप पोरगा हातात पुस्तक घ्यायचा, आता पोरगात पुस्तकानं बापाला आणायला लागलाय। काळ राहिला नाही, काळ बदलत गेला, आपण राहिलो नाही तसे। विनंती असेल, असाच बाप असला पाहिजे, बापाचा दरारा घरामध्ये असला पाहिजे। बाप ढिला झाला की घर बिघडून जातं। बाप असा असला पाहिजे, काय ताकद आहे महाराज पोराची, मोबाईल हातात घ्यायची, बाप कडक असल्यावर ताकद आहे। अरे शक्य नाही। माझी फक्त भारत देशाची प्रतिज्ञा पाठ झाली नव्हती शाळेत असताना, तर माझ्या बापानं हाणलंच मला, पण 4 दिवस जेवायला दिलं नाही। आता माय म्हण गपचिप नेऊन देईल मागून, खाय बाबा त्याचं, जाऊ दे, बापाला हाणायला बसली, माय पण जेव द्या। काळच बदलला, तसं आता राहिलं नाही। बाप तो बाप असतो, लक्षात ठेवा। हो, कशासाठी सांगत होतो, विठाला विठाला विठाला। भाऊराव
पाटलांची कथा आहे. गरीब होता तो आणि आता धान्य येत होतं, धान्य कमी पडलं म्हणून त्या पत्र चालू होतं आपलं. पत्र पाठवलंय का सावकारानं, भाऊराव पाटील उद्या सकाळी पहिल्या एसटीनं तुम्ही साताऱ्याला या, तुमच्या पोरांसाठी एक टेम्पो भरून धान्य देतो. आनंद झाला. सकाळच्या एसटीनं भाऊराव पाटील तिथं पोहोचले. मोठी खुर्ची दिली होती, 200-400 लोक गोळा केली होती, चांगली सिस्टीम लावली होती, मंडप लावला होता, 10-5 मंडळी बोलवली होती, मोठा हार आणला होता, गळ्यामध्ये शाल घातली होती, झरीचा फेटा भाऊराव पाटलानं बांधला होता आणि माईकवर बोलता बोलता सावकार म्हणत होते, वा पाटील वा, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा, लोकांसाठी जगता, लोकांना काम देता, गरिबांच्या पोरांना शिकवता, तुमच्यासारखी माणसं कमी आहेत, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, काळजी करू नका म्हटले. आजपासून मी तुम्हाला टेम्पो भरून धान्य देतो. आनंद झाला हो, टाळ्यांचा कडकडाट झाला, सगळे खुश झाले, सगळ्याला आनंद झाला. पण ते एवढ्यावर थांबले नाही ते सावकार. ते म्हटले टेम्पो भरून धान्य देतो, पण माझी एक आट आहे. आट म्हटलं की ते भाऊराव पाटलांनी वर पाहिलं, कारण जुन्या काळातले लोक आटीला, शब्दाला, वचनाला फार किंमत द्यायची, कारण पाळावं लागायची. आता काय, तुम्ही तुमच्या मित्राला 1000 रुपये सोडा आता फोन पे, कसे नको फोन लावतो तो तुम्हाला, लय अर्जंट रे, मला बायकोचं दुखतंय म्हणलं की समजायचे परत पैसे येत नाही, लयच अर्जंट गरज आहे, सोड ना तेवढे 2-3 हजार. आपण आपल्या अकाउंटमधून त्याला आता फोन पे छाकून एका मिनिटात तर जातात. एकदा ते गेले की परत तुमच्या दारातून गडी जात नाही, चौकात दिसत नाही, दारात येत नाही. तुम्ही ज्या रस्त्याने चालले तो दुसऱ्या रस्त्याने जातो महाराज. का? विश्वास राहिला नाही. कुणी कुणाला आता उसने पैसे देत नाही. काही शब्द असायचे महाराज, पाटलाचा शब्द आहे रे, गावातल्या मामाचा शब्द आहे, मला 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला द्यावेच लागतील. काय महाराज, शब्द होते, वचन होतं, आठ होते, आता ते राहिलं नाही. त्यांनी वर पाहिलं, म्हटले हो पाटील, हो सावकार, आठ काय ते सांगा, मग धान्य द्या. म्हणजे जमण्यासारखी तुम्हाला फार सोपी आटे. काय आटे? काही नाही म्हटले, ते तुमच्या संस्थेला धान्य देतो, पण ते एकच आटे, तुमच्या संस्थेला जे रयत शिक्षण संस्था नाव दिलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं, तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला धर्मशाळेला लावा. इतका राग आला त्यांना. डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, दानकून उभे राहिले, शाली खाली टाकल्या, माईक हातामध्ये घेतला आणि असं बोट करून ते सावकाराकडे पाहून ते कर्मवीर भाऊराव पाटील म्हटले, सावकार सावधान, खबरदार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजांचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या पोरांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. गरज होती का नाही? होती. पोरं उपाशी होती की नाही? होती. धान्य लागत होतं की नाही? पण घेतलं नाही. कोण देतय? जाग राहा. फायद्यासाठी तर देत नाही ना, नावासाठी तर देत नाही ना. जरा सावधान, ते पचत नसतं म्हणून कुणाचं धन घ्यायचं, इथं जागं राहायचं. आता ऐका, कुणाला धन देता इथंही जागं राहा, लय महत्वाचं आहे बरं. काय कुणालाही देत जाऊ नका हो, नक्की सांगतो, कुणालाही देऊ नका. पाहत जा, त्याची गोशाळा आहे का बघत जा, ते जाऊन बघत. मागितलं की देतात, मागितलं की तसं नाही द्यायचं, बघायचं. महाराज सर्वाभूती द्यावी अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, सर्वाभूती द्यावी अन्न, द्रव्य पात्र विचारून, सर्वाभूती द्यावी सर्वाभूती द्यावे अन्न. अन्नदान कुणालाही करा, कुणालाही करा, काहीच अडचण नाही, खूप पुण्य लागतं. पण द्रव्यदान देताना सावधान. दारू पिणाऱ्याला देऊ नका, पापात जाईल असं देऊ नका, तुम्हाला पाप लागेल असं देऊ नका. पंढरीच्या आता वाटेला दिंड्या जातात, मग ते महाद्वारात ते भिकारी बसलेले असतात बघा, त्या पंढरीला 1-2 पैसा द्यावं धर्माला. आपल्याला मागतात, हात तुटलेला असतो, काहीच ते असे बसलेले असतात
आणि आपल्याला दया येते. आपण आपल्या खिशात हात घालतो, 500ची जांभळी नोट काढतो, 200ची पिवळी आली आता गुलाबी बंद झाली, अशा नोटा बाजूला काढतो, वरून नोटा टाकतो त्याच्या हातात, तो मागत राहतो 1-2 पैसा द्यावो धर्मा, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. आपल्याला वाटतं देऊ काय पैसे, मग त्याला आपण 200 रुपये दिले. नामदेव बाबा, काशीनाथ बाबा, परमेश्वर बाबा, गिरीधर महाराज गडी त्याची दारू पिऊन आला. काय फायदा झाला? कुणाला धन देता जाग राहा, धनासाठी जाग केलंय. धन 11:30 वाजले, महाराज एकच शब्द झाला, दारेसाठी जागद केलं. दारा म्हणजे पत्नी, कीर्तनाला येऊ देते की नाही पत्नी, इथं जाग केलंय. पंगत घालू देते की नाही पत्नी, इथं जाग केलंय. धर्माकडे तुम्हाला येऊ देते की नाही पत्नी, जाग केलं पाहिजे. ऐका रे, रामप्रभूला वनवास मिळाला होता. एका कोपऱ्यामध्ये कौशल्या उभी होती, एका कोपऱ्यामध्ये लखनजी उभे होते, एका कोपऱ्यामध्ये सीताई उभी होती. आणि आता राघव म्हणत होते, सीते मला वनवास मिळालाय बघ जानकी, तू जनकाची मुलगी आहे, तुला माझ्याबरोबर येता येणार नाही, तू माझी अर्धांगिनी आहे. पण तरी सुद्धा काय म्हणतील जनक राजे, मला आत्ताच तर फुलाच्या डोलीतून तुला आणलंय, आत्ताच तर तू नवीन नवरी आलेली आहे, आता मला वनवास मिळालाय, मी आता वनवासात निघालोय बघ. आत्ता जातील 14 वर्ष जानकी, आत्ता जातील 14 वर्ष. तू थांबलं पाहिजे, तू या मायबापाची सेवा केली पाहिजे. त्यावेळेला ती हो जानकी म्हणते, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे पद चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुरती. निरोप कसला माझा घेता. रामायण आहे बघा, सगळी कथा आता आम्ही तिथं सांगतोय. कधीतरी तुमच्या भागात झाली ना, फार गोड आहे महाराज. रामायणासारखी कथा नाही हो जगात, नाही. काहीतरी ऐकण्यापेक्षा रोज रामायण ऐका, एक तरी भाग ऐका, एक तरी कथा ऐका, एक तरी संदेश ऐका. विधना तेरे लेख किसी की समझन पाते हैं, विधना तेरे या बाबा लेख समझन पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं, विधना तेरे लेख किसी समझ न पाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे, सबके कष्ट उठाने वाले, सबके कष्ट उठाने वाले, कष्ट उठाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं, जाते हैं, जाते हैं. खूप सुंदर आहे रामायण. आता चालू आहे, एक 5-6 दिवसाने युट्यूबला येईल. तुम्हाला ते लाईव्ह नसल्यामुळे पाहायला भेटत नाही. 10-20 हजार लोक गर्दी येते, त्यामुळे ते आम्ही लाईव्ह केलं नाही. जे तुम्हाला युट्यूबला उद्यापासून पडायला सुरुवात होईल. शंकररावचा कालच फोन आला होता, ही सगळी मंडळी आमच्या रामायणाची उत्सुक आहेत, बाबा आम्हाला ऐकायचे, बाबा आम्हाला ऐकायचे, तुमच्या मुखारविंदातून ऐकायचे. खूप फोन येतात, खूप मेसेज येतात. येईल तुम्हाला युट्यूबला पाहायला. बबनराव आमची मोठे वडगावची ही सगळी मंडळी, तुमच्या गावालाही माझी कीर्तनं झालेली आहे. आपण सगळी प्रेमाची मंडळी, प्रेमानं ऐकताय म्हणून सांगतोय बघा. सीता म्हणते, नाही प्रभू निरोप कसला
माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. जागा असलं पाहिजे पत्नीसाठी धनदारा, पुत्र मुलासाठी जाग राहा. संतांनी आपल्याला पोरासाठी जाग केलं. हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे. पूर्णे कीटकांचा सांदा रवरव दुर्गंधी रे. अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा. शरण जाई गोविंदा पर्यंदे मदालसा. सोहम झोझो रे बाळा पर्यंदे मदालसा. सोहम झोझो रे बाळा, झोझो रे बाळा, झोझो रे बाळा. किती गोड जाग केलंय. उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेथे. असत्य पाऊदंड जा रे राजा, जा जा जा. काय काय आई आहे महाराज, अशी जागी करणारी आई पाहिजे. इंदोर नावाचं शहर आहे मध्य प्रदेशमध्ये. कधी गेले तर जा. त्या मध्य प्रदेशच्या इंदोर शहरामध्ये एक असा मोठा घंटा बांधलेला आहे. त्या घंट्याला का बांधलेला आहे? त्या काळामध्ये ते राज्य अहिल्याबाई चालवत होती. अहिल्याबाई होळकर नावाची माता नुसती धनगर समाजाची नाही, ती माळ्याची आहे, ती मराठ्याची आहे. हो बघा, तुमच्या जातीवादापोटी त्याच्यामध्ये शूरवीरांना आणत जाऊ नका. हो, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्याचे आहेत, अहिल्याबाई होळकर सगळ्याचे आहेत, संत सगळ्याचे आहेत. हे बघा, जातीवाद होत राहतो, तो ते चालतच असतं. इलेक्शन आलं की ते असतंच महाराज, ते चाललेलंच आहे. त्याच्या पोटी आपापसात भांडू नका. आपापसातलं भांडण चांगलं नाही ना. आपण इथं बसलो, कुणाला कुणाची जात माहित आहे, कुणाला कुणाचा धर्म माहित आहे नाही रे दादा. आपापसात भांडण लावण्याचं कामच मताच्या जोगव्यासाठी होत असतं. सावधान, मताच्या जोगव्यासाठी आपापल्या घरात भांडू नका, भावाभावात भांडू नका. घरातली घरात काय माणसं मारत, फार वाईट वाटतो. काय बातम्या कानावर येतात, अरे रे रे रे. नका रे राजांनो, खूप श्रीमंत आहेत ही लोक, आपण फार गरीब आहोत महाराज. नका रे, आपल्या मायबापाकडे लक्ष द्या, आपल्या देशाकडे लक्ष द्या. खूप विषय आहेत महाराज हाताळायला, खूप चांगली काम आहेत करायला. नका रे, तेच काम नाही राहिलं. नका भांडण करू, आपापसात भांडू. आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मिळालं पाहिजे, ते घेतलं पाहिजे, खरं आहे ते. पण त्याच्यासाठी आपापसातलं भांडण चांगलं नाही ना. आपापसातच आपण भांडायचं का नाही रे? हो, मला सांगा ना, ज्ञानेश्वर महाराज म्हटले असते माझी ज्ञानेश्वरी नुसती ब्राह्मणांनीच वाचायची तर आपला उद्धार झाला असता का? तुकाराम महाराज म्हटले असते माझा गाथा नुसता कुणबी मराठ्यांनी जमलं असतं का असं? हो, नाथ महाराज म्हटले असते नाही माझे भारुड कोणी म्हणायचे, जमलं असतं का असं? नाही ना जमणार राजा. अरे महाराजचं पोरग सुद्धा उचललं रे त्यांनी, मातंगाचं सुद्धा पोरग उचललं रे. जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रास तेची दासानी दास. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. कोण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे बोला. जे का रंजले ऐका, रंजले गांजले त्यासी तोची साधू रखावा. कुणाच्या जातीचा विचार करणारा साधू नसतो, सगळ्या समाजाला धरून चालणारा साधू असतो, लक्षात ठेवा. अरे जो समाजासाठी जगत असतो, जो दुसऱ्यासाठी जगत असतो, कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा विचार न करता कडेवर घेतो तो साधू असतो. जगाचा उद्धार व्हावा म्हणून आपलं जीवन संपवणारा साधू असतो. हो, लक्षात ठेवा. माळी माझा, कुणबी माझा, धनगर माझा, मराठा माझा याच्यासाठी नाही रे कीर्तन. सगळे माझे आहेत, सगळे भारतीय माझे बांधव आहेत. एका विचारामध्ये आम्ही बसलो पाहिजे, एका ताटामध्ये आम्ही जेवलो पाहिजे. आमचा देश फार चांगला आहे. अरे सगळा जग जर आमच्या
अशा भारताला वंदन करते का? आणि सगळ्या जातीची माणसं एका ताटात जेवणारी आहोत, एका विचाराची आहोत. म्हणून माझा संदेश आहे तुम्हाला, माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या देशात तरी ही गोष्ट करू नका. आपण आपल्या देशातून वाचवा. साधू काय करतात? कोण साधू आहे? साधू देव जय हो. फार गोडेबा संगीत तुमच्या वारकरी संप्रदायाचं लई गोडे महाराज. किती लोक पंडित भीमसेन जोशीचे तुम्ही शास्त्रीय गायन ऐकलं असेल. एवढं गायन केलं शास्त्रीय, एक एक मिनिटाची ताण मारली. पण जेव्हा तुकोबारांचा अभंग गायला तेव्हाच भारतरत्न झाले. लताबाईची किती गाणे तुम्ही ऐकले असतील, पाठच आहेत तुमच्या. बाजे मुरलिया बाजे बाजे मुरलिया पटदीप रागातली आपण ऐकली का नाही? आदर धरे मोहन मुरली पर फोटो पे माया बिराज बाजे. आपण किती ऐकलं असेल लता मंगेशकरांचं. पण ज्या दिवशी माझ्या माऊलीचं पसायदान गायलं तेव्हाच भारतरत्न झाल्या. लक्षात ठेवा, संतांच्या अभंगात ही ताकद आहे. संत वचन गाता गाता देव तुम्हाला मोठं बनवतो, तुमचा कंठ गोड करतो, लोकांना तुमचा आवाज आवडतो. फक्त तुम्ही संत प्रमाणे गा, काहीतरी धांगडधिंग गाऊ नका. संतांचं गा. म्हणून आपल्याकडे तुळशीराम बाबांकडे आम्ही येतो की नाही मोठे वडगावला, संत आहेत महाराज, साधू आहेत. हो ऐका ऐका, जाग करतात आपल्याला. धनदारा पुत्र, पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. मधावसा नावाची माता जागी आहे, त्या अहिल्याबाई सांगत होतो. जागी राहत होती त्या काळात तिने उपकार केला, घंटा बांधला होता. कशासाठी बांधला होता घंटा? एखाद्यावर जर अन्याय झाला आणि त्याला राज दरबारात जर कोणी येऊ दिलं नाही तर त्यानं तो घंटा जोरा जोरात वाजवायचा. अहिल्याबाई दरबारात येऊन त्याचा न्याय करायची. एक दिवस असं झालं, एक गो माता जोरा जोरात ती घंटा वाजवत होती. हो, एवढ्या जोरात घंटा कोण वाजवतं? अहिल्याबाई पाहिला आली. ऐका, पुत्राच्या ठिकाणी जागी कोणती माता आहे? 5 मिनिटं ध्यान द्या. मला बाप सांगायचा, आई सांगायची. पहिलं चरण सुटेल, पहिल्या चरणाचा भाव कळेल. पुढे जायचंय, थांबायचंय आपल्याला वेळेमध्ये. ऐका, माझ्याकडे लक्ष असू द्या. ऐका रे, कीर्तन शिकण्यासाठी आहे. किती जरी बोललं तरी शिकण्यासाठी असेल ना. मग ऐका, तो घंट्याचा आवाज येतो म्हणून अहिल्याबाई होळकर माता, अहिल्या देवी त्या दरबारात येऊन पाहतात तर एक गाय, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. आणि ती गो माता जोरा जोरात घंटा वाजवत होती. काय झालंय गाईला म्हणून गोमातेच्या जवळ अहिल्यादेवी गेल्या. गोमातेला कळालं, अहिल्यादेवी आली. गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग. गोमाता पुढे, अहिल्यादेवी माग. एका चौकामध्ये ती गोमाता अहिल्यादेवीला घेऊन आली. तर चौकातलं चित्र असं होतं, एका भरधाव वेगानं रथ आणला होता कोणीतरी नराधमानं. त्या गाईच्या बछड्याच्या अंगावरून घातला होता. बछड मरून पडलं होतं, त्याचे आतडे बाहेर आले होते, रक्ताच्या किंचाळ्या उडाल्या होत्या. आणि माझ्या बछड्याला कोणीतरी मारलंय तुझ्या राज्यात अहिल्यादेवी, मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे.
अशी गोमाता म्हणत होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. बोलता येत नव्हतं ना, मुक जनावर होतं ना. अहिल्याबाईनं भाव ओळखला. गोमातेचे डोळ्याचे अश्रू आपल्या हाताने पुसले आणि अहिल्यादेवीनं न्याय दिला. ज्या कुणी नराधमानं हे कृत्य करताना त्याला लाज वाटली नसेल, त्या नराधमाला या चौकात बांधा, त्याचे हात बांधा, त्याचे पाय बांधा, भरदा वेगानं रथ आणा, त्याच्या अंगावरून रथ घालून त्याचा प्राणच घेऊन टाका. न्याय सुटला गेला. धावतच एक प्रधान आले. आई, न्याय मागं घ्या. अहिल्यादेवी, न्याय मागं घ्या. का? कुणाकडून हे घडलंय? तो तुमचा मुलगा आहे, युवराज आहे, त्याच्याकडून घडलंय. काय झालं? घडलं म्हणून बांधा त्याचे हात, बांधा त्याचे पाय. काय आई त्याला म्हणतात जागी राहणारी माय. खूप मोठी कथा आहे. पुन्हा झाली तर वेळ असल्यावर सांगेल. आता पुढची. मुलासाठी जाग राहा. पापी जर निघाला तर त्याला दंड द्या. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. त्याच्या पुढचा ऐका. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. इस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. लक्षात ठेवा. हो, पोराला डोक्यावर चढून ठेवू नका. पुत्रासाठी जागे राहा. धनदारा पुत्र जन, जनासाठी जागे राहा, बंधूसाठी जागे राहा. आता 2-2 कथा सांगतात. 2 वाजतील आपली. याच्यासाठी जागं राहायचं महाराज कळलं. धनासाठी जागं राहायचं भाऊराव पाटलांची कथा. पुत्रासाठी जागं राहायचं अहिल्याबाईची कथा. हो, दारेसाठी जागं राहायचं सीतामाईची कथा. लई कथा सांगितल्या महाराज. कळलंय कळलंय कळलंय. जागं राहायचं, जागं राहायचं. महाराज 11:15 वाजले. जागं राहिल्यावर फळ काय मिळतंय? नामदेवबा हे आमचे विदर्भातले आहेत गायक. आमच्या कथेचे गायक आहेत. फार सुंदर गातात. काय आवाज आहे त्यांचा. ढोक महाराज असतील, साखरे महाराज असतील, सगळ्यांच्या कीर्तनात त्यांच्या चाली गाजलेल्या आहेत. सगळीच काशीनाथ महाराज, तुम्ही तर फारच या भागाचा आता वैभव आहात. सगळ्यांना वंदन आहे. परमेश्वर महाराज, किती गोड हात आहे तुमचा. गिरधर महाराज, या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आपुलिया हिता जो आशे जागता असा जो कोणी जागा आहे, भाऊराव पाटलांसारखा, सीतामाई सारखा, हो अहिल्यादेवी सारखा, जे जे उदाहरणं सांगितलेत, असा जो कोणी जागा आहे त्याला फळ मिळतं. धन्य माता पिता
तयाची त्याच्या आईलाही धन्यता मिळते आणि त्याच्या बापालाही धन्यता मिळते, कुळालाच धन्यता मिळते. मायबाप धन्य होतात. चांगली मुलं जन्माला घातली की हो बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला धन्यता नाही, तुमच्या आई वडिलाला धन्यता मिळते. या विश्वावर सगळ्यात मोठा उपकार माऊलीचा आहे महाराज. ज्ञानेश्वरी दिली आपल्याला. कोण करतं एवढा उपकार? अरे झोळी फाडली रे माऊलीची लोकांनी महाराज. झोळी हो हिसकावून घेतली महाराज. हो ऐका, नुसती झोळी हिसकावून घेतली, त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून दिलं. ऐका रे, मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स केलं. सहन करू आपण महाराज? राम राम नाही घातला आपल्याला एखाद्या पाहुण्यानं तर त्याच्या दहाव्याला सुद्धा जात नाहीत आपण. अशी माणसं आहेत महाराज आपण. सहन करू आपण, पण एक वाक्य सांगू, सहन करायला शिका. सहन करायला शिका. सहन केलं ना विजय होतो. आता एका दुकानाचं उद्घाटन झालं. ते दुकान लोहाराचं होतं. भवनराव, त्या दुकानाच्या उद्घाटनाला काशीनाथ महाराज, परमेश्वर महाराज, नामदेव महाराज, गिरधर महाराज सगळी अशी मंडळी आली होती. दुकान नवीन टाकलं होतं लोहारानं. फार छान टाकलं होतं. नवीन भाता आणला होता, कोळशे नवीन आणले होते, माती सुद्धा नवीन आणली होती, गाडव सुद्धा त्यानं नवंच आणलं होतं. लोहार होता ना. आणि छन्या त्यांनी 2, 4, 10, 20 अशा श्रीरामपूरवरनं हार्डवेअरच्या दुकानातून नव्याच आणल्या होत्या. हातोडे सुद्धा असे भारी भारीतले नवे आणले होते. हो, हातोडी तो बारकाल्या अशा हातोड्या, काही मोठाले हातोडे, काही घन आणले होते. सगळी अशी नवीन दुकान तयार केली होती. आमच्या हातानं उद्घाटन होतं. सगळी महाराज मंडळी आम्ही गेलो होतो. गंधामध्ये बोट बुडवलं. आता नवीन वस्त्या दिसल्या म्हणून नवीन वस्तूला गंध लावायला सरकलो. माझ्याकडे बघा, तर नवीन वस्तूला गंध लावता लावता तो लोहार म्हटलं, महाराज त्या छन्नीला गंध लावू नका, हातोड्याला गंध लावू नका, त्या भात्याला गंध लावू नका. अरे का, नवीन आहे ना? नाही, त्याला लावूच नका. लावायचं आहे तुम्हाला गंध तर या आयरणीला लावा. अरे मी म्हटलं, ही आयरन तर जुनी आहे ना? ते म्हटलं, बाबा फार जुनी आहे. किती जुनी आहे? माझ्या पंजोबानं हिच्यावर काम केलं, माझ्या आजोबानं पुन्हा हिच्यावरच पोट भरलं, माझ्या बापानं मला सुद्धा हिच्यावरच काम शिकवलं, मी सुद्धा हिच्यावरच काम करतो आणि माझा पोरगा सुद्धा हिच्यावरच काम करणार आहे. 5 पिढ्या गेल्यात आमच्या, 5, तरी सुद्धा ही आयरन जशीच्या तशी आहे. आम्ही त्याला विचारलं, का रे, हातोड्या नव्या आहेत, छन्नी नवी आहे, हो भाता नवा आहे, आयरन कस काय एवढी जुनी टिकली, बाकीचं का टिकलं नाही? त्यानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. घरी घेऊन जातो, मला संसारात कामी पडेल, कायम ध्यानात ठेवा. लोहार म्हटलं, महाराज छन्नी घाव घालते, हातोडा घाव घालतो, घन घाव घालतो, लोखंड घाव घालते. घाव घालणारे तुटून गेले, बोचरे होऊन गेले, मरून गेले, पण घाव सहन करणारी आयरन जशीच्या तशीच आहे. हे काही लोहाराचं उदाहरण नाही, आपलंच आहे, आपल्याच घरातलं आहे. देऊ द्या थोडा त्रास सासूनं, सहन करा. देऊ द्या थोडा त्रास गावानं, सहन करा. म्हणू द्या लोकांना तुम्हाला काय म्हणायचं तर सहन करा. सहन करणाऱ्याचाच विजय होतो. बघा, विसोबाचं नाव नाही कुणी घेत, ज्ञानोबांचंच नाव घेतात. कोण म्हणतोय रामेश्वर भट्टाचं नाव आता निघायला लागलंय? आता दुष्ट लोकांची नाव नाही निघत जगात. तुकोबारांचं 450 वर्ष झाले नाव निघतंय. अफजल खानाची कुणी पुण्यतिथी करत नाही. माझ्या शिवरायांची जयंती साजरी केली जाते. सहन करा. अहिल्याबाईची जयंती साजरी केली जाते. का? सहन करा. सहन करायला शिकलं पाहिजे. मोठा संदेश आहे. झोळी फाडली माऊलीची, तरी सुद्धा त्याच आळंदीवर उपकार केला. इंद्राणीची आंघोळ करू दिली लोकांनी, त्याच आळंदीवर उपकार केला. केला जगाशी उपकार. काय उपकार केला? तारी येले नारी नर, नराचा उद्धार, नारीचा उद्धार, यारी यारी लहान थोर. कुणी पण ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञान होया ज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी. कोणताही महाराज जाऊ द्या, माळी जाऊ द्या, धनगर जाऊ द्या, मराठा जाऊ द्या, आळंदीला ज्ञानेश्वरी वाचली की त्याचा उद्धार आहे. त्याला कीर्तनकार होता येतंय, त्याला महाराज होता येतंय, त्याला चांगलं बोलता येतंय. बघा, उद्धार केला जगाचा. आणि 22व्या वर्षी माऊली समाधीला बसली. समाधीला बसल्यावर जग रडायला लागलं, संत रडायला लागले. विमानांची दाटी, पुष्पाचा वर्षाव, स्वर्गी हुनी देव करिता ती. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव, हो आळंदी हे गाव. किती चाली म्हणता येतील पाठे आपल्या. चला, समाधी सोहळा माऊलीचा रंगला होता. एक हात निवृत्तीनाथांनी धरला होता, एक हात देवानं धरला होता. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप
ज्ञानेश्वर समाधीस्थ माऊली ओ ज्ञान राजा ओ माऊली बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ बाप ज्ञानेश्वर 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 माऊली समाधीला बसताना जग रडत होतं, संत रडत होते, नवल काय. निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले, देव सुद्धा रडायला लागला. रुक्मिणी मातेने विचारलं, देवा तुम्ही का रडता? देव म्हणते, रुक्मिणी हा एकची योगी देखला नयनी याची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. का रडताय तुम्ही? जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा. याचे निकुळ पवित्रा याचे निदर्शने होती. अगं याची नुसती पाठ लागली नेवाशाच्या पैस खांबाला, नुसती पाठ लागली पाठ. तर खांबाचं सुद्धा मंदिर आहे, संगतीत रेडा आला, रेड्याचं सुद्धा मंदिर आहे. अरे भिंत बसण्याच्या निमित्तानं आली, भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. आमच्यासारखी पोरं शिकायला गेली, समाधीला कपाळ लागलं, कुणी गायक कुणी वादक झाली. काय उपकार आहे म्हणून लोक रडतात, म्हणून सगळे रडतात. यांच्यासारखा ज्ञानी नाही असं ऐकलं बघा. 11:15 वाजून 12:05 राहिल्यामुळं रुक्मिणी मातेनं, आणि रुक्मिणी माता सुद्धा आता रडायला लागली. आणि रडणारी रुक्मिणी माता म्हटले, मग जग जर माऊलीसाठी रडत असेल, सगळं जग माऊलीला धन्यता देत असेल, पण मी या माऊलीला धन्यता देणार नाही. मग धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता Oh,
कुणाच्या तरी शेतामध्ये बसा 1-2 मिनिटं, बस 5 मिनिटं राहिले. मला थोडीशी गडबड असल्यामुळं मी जाणार आहे, तुमची माफी मागणार आहे. मी लगेचच जाणार आहे 12 वाजता. बाकीचा तुमचा कार्यक्रम चालू राहील. श्रद्धांजली द्या, एक 10-15-20 मिनिटं राहतील. पण थोडी माझी कथा असल्यामुळं मला 2:30ला आष्टीला पोहोचायचं आहे. धोंडे साहेबांची कथा आहे, आमदारांची मोठं नियोजन आहे. 10-20 लोकांचं. बरोबर 2:15ला उभं बसावं लागतं. त्यामुळे मी निघणार आहे 5 मिनिटात. जाता जाता एक 5 मिनिटं ऐका. आज बापाचा दिवस आहे, जागतिक फादर्स डे. त्याला आज इंग्लिशमध्ये म्हणतात, आपण बापाचा दिवस म्हणतो. बाप दिवस काय असतो? बाप कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरतो तो बाप आहे. ऐका ऐका, कुणाच्या तरी मोंड्यामध्ये ऐका, मग ते श्रीरामपूरला असेल, नेवाशाला असेल, नगरला असेल, जिथं जाईल तिथं 1-1 क्विंटलचं 50 क्विंटलची ट्रक खाली करतो. बाप असतो महाराज. फाटलेली बन्यान घालतो, फाटलेलं धोतर बांधून घालतो. माझ्या पोराला बंगला असला पाहिजे, माझ्या पोराला शेती असली पाहिजे. बाप घडवतो. बाप करी जोडी. 2 मिनिटं बस, बापाचा विषय. बाप करी जोडी लेकुराची ओ, आपुली कुरवंडी वाळवणी ओ, एकाएकी केला मिराशीचा घन. बाप तुम्हाला मालक बनवतो बरं का. किती किती गोड आहे बाप. आहे का? किती सुंदर आहे बाप. त्याच्या फाटक्या सदऱ्याला, हे माझ्या दादांनो, बापाला विसरू नका. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, कुणी मामा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. मला बाप नाही. आमची साई किराणावाली जावई आहे त्या घराची. त्यांचे वडील जर कधी गेले आणि तुम्ही पाहिलं, त्यांचं बाप काय कष्ट केले महाराज. कष्ट करतो हो बाप. माझाही बाप कष्ट करायचा. फार त्याला अभिमान होता. माझा पोरगा कीर्तनकार्य पण राहिला नाही बाप महाराज. एका ॲक्सिडेंटमध्ये माझे वडील गेले. अरे गेले 8 वर्ष झाले मी वडिलांची पुण्यतिथी करतो. मला खूप आठवण येते वडिलांची. खरं सांगू, कीर्तनाचं आलेली पाकिट मी माझ्या बापाला देताना फार आनंद व्हायचा मला. माझ्या बापाकडे दिलं ना, बाप म्हणायचं काय पोरगा. मी कधी मला घेतलंच नाही महाराज. वडिलालाच द्यायचं. वडील मला डिझेलला दुसऱ्या दिवशी द्यायचे, मी कधी घेतलं नाही. अजूनही माझ्या भावालाच देतो मी. माझे पैसे मी माझ्याकडे कधी ठेवलेच नाही. म्हणून नुसतं कीर्तन करायचं, उगाच लोकांना सांगायचं नाही. काहीतरी घरातही असलं पाहिजे. आम्ही 2 भाऊ आहोत. मी 2 भावांनी शपथ घेतलेली, मरेपर्यंत कधी वेगळं निघायचं नाही. आणि ज्या दिवशी निघायचं त्या दिवशी कीर्तन करायचं नाही. असा भाऊ आहे माझा, लक्ष्मणासारखा आहे. नुसतं कीर्तन रामायण सांगायचं आणि घरात भांडण, कशाला ते सांगायचं. तसं नाही. वागलं पाहिजे, आचरण असलं पाहिजे, शुद्धता असली पाहिजे. तेव्हा आपल्या कंठाचा परिणाम होतो लोकांवरती. तुम्ही जर वाईट वागला तर सांगत राहिलं तर कोणी ऐकणार नाही तुमचं. आधी तुमच्याकडे तुमच्या घरी ते बनवावं लागेल तुम्हाला. आजही मी माझ्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय कुठं जात नाही. सांगू नये या गोष्टी, पण तुम्ही केल्या पाहिजे म्हणून सांगतो. बाप जिवंत आहे घरात. बघा यांचा गेला महाराज. किती दुःख आहे महाराज या मुलींना, या पोराला. आज ते सगळा कार्यक्रम करू शकतात, पण आज तुमची फार आठवण येते एवढंच म्हणू शकतात. ओ मामा बाबा तुमची फार आठवण येते, नयनी अश्रू येते मामा. तुमची फक्त आठवण काढू शकतो आपण. गए हुए आते नहीं ना, उनकी याद आती है. तसंच आहे रे. बाप एकदा गेला की तो दिसत नाही. कोणत्या वाटाने येईल असं वाटतो, पण तो दिसत नाही. ते बघा, ती माय रडायला लागली. आईची आठवण तिला आली. कशाच आईची बापाची आठवण आली महाराज. माय असते ना, बाप असतो ना. म्हणून जाता जाता माझे 12 वाजलेत. घेऊन जा घरी. या 2 हाताने जिवंत बापाला आधार द्या. या 2 हाताने जिवंत आई वडिलाला जीव घाला. गेल्यावर नका खर्च करू महाराज. जिवंतपणे करा. जिवंतपणे सबसे बडी है माँ, पगले
सबसे बडी है माँ. नुसतं बाप नाही, नुसती आई नाही, ते आपल्यासाठी देवच आहेत महाराज. अरे पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा घडणार नाही तुम्हाला, काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा घडणार नाही, पण तुमच्या घरी जर तुमची आई जिवंत असेल, तुमचा बाप जिवंत असेल आणि तुमच्या आई वडिलाचं दर्शन तुम्ही दिवसातून एकदा घेत असाल, संत म्हणतात 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी इतके पुण्य होय. अरे जेवढं पुण्य तुमच्या पदरात, फक्त माय बापाचं. नुसता पुंडलिक नका, पांडुरंग नका शिकू, पुंडलिक शिका. पुंडलिक आई बापाच्या गळ्याला दोरी, अरे बाईल खांद्यावरी रे, असा पुंडलिक संतांचे प्रमाण ऐकतो. हो, त्या कुर्मदास त्या रोहिदास महाराजांच्या आश्रमात जातो आणि त्याच्यावर बोध होतो. हो, त्या कुक्कुट पालन महाराजांचा त्याच्यावरती आश्रय पडतो. माय बापाच्या सेवेनं जर गंगा पवित्र होत्या, तर पुंडलिक आई वडिलांची सेवा करताना दिसतो. विश्वाच्या मालकाला युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रुखुमाई दिसे. रोज म्हणतो आपण, त्या पांडुरंगाला उभं करण्याची ताकद आई वडिलांच्या सेवेत आहे. आज बापाचा दिवस आहे, शपथ घ्या. आज आम्ही आलो होतो शिंदे पाटलांच्या कीर्तनाला, अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन होतं. 2 तास त्यांनी कीर्तन सांगितलं आणि जाता जाता शेवटचं वाक्य सांगितलं, अरे आपला बाप जिवंत आहे, आपली आई जिवंत आहे. जिवंतपणे रोज त्यांचं दर्शन घ्या. या 2 हाताला तुम्हाला जगाच्या दारात कधीच हात पसरण्याची गरज पडणार नाही. एवढं तुम्हाला मायबाप श्रीमंत बनवतात, लक्षात ठेवा. म्हणून धन्य माता, या आमच्या दादांची माय धन्य आहे. अशी मुलं जन्माला घातली, अशा मुली जन्माला घातल्या. 2-2 वर्ष झाली कीर्तन करतात, नाही तर वर्ष श्राद्ध झाल्यावर कोणी बोलत नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, आज हे मामा मागच्या वर्षीच देवाच्या पायाजवळ गेले, प्रामाणिक होते. बघा ना, मुस्लिम समाजाची काही लोक, किती लोक जमलीत महाराज. पहिल्याच पुण्यस्मरणाला लोक येत नाहीत, दुसऱ्या पुण्यस्मरणाला बसायला जागा नाही. याचा अर्थ असा आहे की आपण सगळेजण त्यांच्यावर प्रेम करताय, असंच प्रेम त्यांच्यावर ठेवा. माझं तर फार प्रेम आहे त्यांच्यावर. आमचे महानोर असतील, ही सगळं माझं घरच आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. मला थोडीशी वेळ कमी आहे, कथा गाठायची आहे, त्यामुळे मी लगेच गाडीत बसणार आहे. मी गेलो म्हणून कार्यक्रम संपला नाही, इथं सूचना होतील, सगळं होईल, मी फक्त जाणार आहे. मला माफ करा, कथा आहे त्यामुळं या सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. कीर्तन घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली.